काय असते, काही बेरकी राजकारणी जे असतात त्यांनी असा डाव टाकतात की त्या गोष्टीचे दुष्परिणाम किंवा परिणाम कालांतरानं लक्षात येते. सध्या तुमच्यात आणि मनोज जरांगे पाटलांमध्ये एक सुप्त संघर्ष चालू आहे, किमान लोकांना तरी असं वाटतंय. तर यावर तुम्ही काय सांगाल? मनोज जरांगे पाटलांच्याकडे घेऊन येते हार तुरे घेऊन येते, एखादी चांगली शाल घेऊन येते. मनोज जरांगे पाटलांच्या गळ्यात हार घालणार, शाल टाकणार. आलं दादा सारखा भाऊ नाही हो, मोठा भाऊ आहे माझा, आधी शिवाय देणारा माणूस. बाय दादासाठी काही पण एका सगळ्या गोष्टी करून घेतो. लगेच महिनाभराच्या आत जरांगे पाटलाला क्वेश्चन बसावं. आपलीच लोक मराठा समाजाच्या बाजूने उभा राहायला तयार नाही. तुमच्यात आणि जरांगे पाटलांमध्ये नेमकं कुठे बी नसलं. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू है कातिल में. वक्त आने पे बता देंगे तुझे या समा, हम अभी से क्या बताएंगे क्या हमारे दिल में. बरं, आझाद मैदानावर सुद्धा पाटील म्हणले तू एकटा छान आहेस का, तुम्हाला एकट्यालाच कळते का, जरांगे पाटलाचं म्हणणं होतं. तर सर, जरांगे पाटील बोलले की मी तुम्हाला ओळखत नाही. तर तुम्ही तुमच्या शब्दात काय सांगाल की हु इज योगेश केदार? मला आठवतंय माझी छोटी बहीण ज्यावेळेस जन्मली आणि ऑपरेशन झालं, ऑपरेशन झाल्यावर तिसऱ्या दिवशी आमची आई गिरणीत पडलेलं पीठ असते ना ते उरलेलं पीठ असते खाली पडलेलं, ते घेऊन येऊन आमची आई स्वयंपाक करायची. समजा पाटलांनी तुमचा तो सल्ला मानला असता तर तुम्हाला असं वाटतं का की आज मराठा समाजाचं जे चित्र आहे ते पूर्ण ठामपणे वेगळं असतं? अहो, ते कोण कालचा आम्ही दिसतो, आम्ही पराक्रमी आहे हो. मराठ्यांना काही पराक्रम सांगायची गरज नाही. लढायच्या मैदानात कसं लढायचं असते, कसं पोहोचायचं मुंबईत हे सांगायची गरज नाही. सगळं भुजबळ ह्याच्यामध्ये एंट्री करून त्यांचे जे काही जुने पाप आहेत, महाराष्ट्र सदन घोटाळ्यापासून ते मुंबईत एका बाईचं घर लुटलेल्यापासून ते सगळे धुवून काढण्यासाठी छगन भुजबळने एंट्री केलेली आहे. आम्ही काही समाजाच्या विरोधातले लोक नाही आहे, आम्ही तुमच्याच बाजून आहे. जरांगे पाटला नाही माझं म्हणणं आहे की जर तुम्ही खऱ्या गोष्टीच्या नादी लागला तर समाज अजून दीर्घकाळ सोबत राहील. पण लांडगा आला रे आला सारखे त्या गोष्टीसारखी आपली स्थिती होईल. मला नेतृत्वाची हौस नाही, मला ते करायचं नाही. मनोज जरांगे पाटलांनीच करावं. फक्त काय करावं, त्यांनी भूमिका समाजहिताच्या घ्याव्यात एवढीच माझी अपेक्षा आहे. बाकी मला काहीही देणं घेणं नाही. नमस्कार, मी सिद्धी कदम आणि तुम्ही पाहत आहात इंडिया लीडर पॉडकास्ट. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून उभे राहिलेले, पण आता त्यांच्याच काही निर्णयांवर थेट सवाल उपस्थित करणारे ऍडव्होकेट योगेश केदार आज आपल्या सोबत आहेत. आझाद मैदानात नेमकं काय घडलं? जरांगेंनी केदारांचा सल्ला का नाकारला? GR मध्ये खरंच त्रुटी होत्या का? आणि सरकारने जरांगेंना फसवलं या दाव्यामागे नेमकं सत्य काय? या सगळ्या प्रश्नांची थेट उत्तरं आज ऍडव्होकेट योगेश केदार यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार सर, इंडिया लीडर पॉडकास्ट मध्ये मी तुमचं स्वागत करते. सध्या तुमच्यात आणि मनोज जरांगे पाटलांमध्ये एक सुप्त संघर्ष चालू आहे, किमान लोकांना तरी असं वाटतंय. तर यावर तुम्ही काय सांगाल? आणि तुम्ही मराठा मोर्चा आंदोलन हे बोलत असता, पण आता तुम्ही सध्या असं बोललात की लक्ष्मण हाकेंच्या ओबीसी आंदोलनात तुम्ही सहभागी होणार आहात. तर यावरती तुमचं काय मत आहे? काय सांगाल तुम्ही समाजाला? कारण की समाज कन्फ्यूज झालाय. हे बघा, मी महाराष्ट्राच्या समोर हे क्लिअर करू इच्छितोय की मनोज जरांगे पाटलांच्यात आणि माझ्यात कसलाही सुप्त संघर्ष नाही, कसलाही विरोधाभास नाही. उलट आम्ही मनोज जरांगे पाटलांच्या बाजूनं मागचे 3 वर्ष उभे राहिलेले माणसं आहे. समाज एकत्र करण्यासाठी, समाजामध्ये एकी निर्माण करण्यासाठी आम्ही घरदार सोडून दिवस रात्र भटकलेले माणसं आहे. त्यांच्या मागं समाज उभा राहून महाराष्ट्रभर सभाही घेतल्यात आम्ही आणि स्वतःला विसरून जाऊन आम्ही केले. आम्ही कधीही असं वेगळेपणा दाखवून दिला नाही की मनोज जरांगे पाटलांच्या आधी वनवास यात्रा काढली, तुळजापूर ते मुंबई एप्रिल आणि मे मधल्या उन्हात आम्ही चालत गेलो, अनवाणी पायी चालत गेलो. आझाद मैदानावरती पावसात 3 महिने बसून राहिलो. अख्ख्या महाराष्ट्रभर फिरून मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण कसं मिळेल याची जागृती केली. समाज आमच्याकडे सुद्धा सहानुभूतीने बघत होता. आणि असं असताना सुद्धा आम्ही 10 ऑगस्टला निघालो. 10-15 दिवसात तुमच्या पाठीमागं तुमच्या आंदोलनात लाठीचार्ज झाला, महिला वर लाठीचार्ज झाल्यामुळं मराठा समाज बिथरला, चिडला आणि चिडून जाऊन समाज एकत्र आला. जिथं लाठीचार्ज अंतरवाली झाला होता त्या अंतरवालीच्या लाठीचार्ज झालेल्या आंदोलनाचा नेता मनोज जरांगे पाटील होते हे महाराष्ट्राला माहिती देखील नव्हतं. फक्त लाठीचार्ज झाला एवढं माहिती होतं. त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा TV चॅनलवर येऊन त्या लाठीचार्जचा निषेध करणारा आणि मनोज जरांगे पाटलांचं नाव घेऊन त्यांच्या पाठीमागं पाठिंबा उभा करणाऱ्यांपैकी मी एक होतो.
आणि तो दिवस आणि आजचा दिवस मी त्यांच्यासोबतच आहे, समाजाच्या सोबतच आहे. फक्त माझी अशी भूमिका आहे की समाजाला खऱ्या गोष्टी कळाव्यात, समाजाला नेमकं आरक्षण कसं मिळते हे सांगावं, ना की त्यांच्यासोबत संघर्ष करावा. भलेही मनोज जरांगे पाटलांनी अनेक वेळा अपमान केला असेल, काही झालं असेल, त्यांची ती आमच्या दोघांचं मोठ्या भावानं बोललं लहान भावाला असं मी मानतो आणि पुढं चालतोय. समाजाची एकी माझ्यासाठी जास्त महत्त्वाची आहे. आणि मला महाराष्ट्राला सांगायचं आहे की अहो मी राजकारणात आहे, इतर राजकारणी काय करतात, मनोज जरांगे पाटलांच्याकडे घेऊन येतात, हार तुरे घेऊन येतात, एखादी चांगली शाल घेऊन येतात, मनोज जरांगे पाटलांच्या गळ्यात हार घालणार, शाल टाकणार आणि दादा वाह काय वाट तुमचं काय, तुमच्यासारखं कामच कुणी केलं नाही. अरे तुम्ही म्हणजे सगळा मोठा नेता, अरे तुम्ही इतिहास घडवला हो मराठा समाजाला, अख्खा मराठा समाज तुम्ही ओबीसीत घातलाय. असं 4 गप्पा हाणायच्या आणि पुन्हा गाडीत जाताना वेगळी चर्चा करून जायचं. तेवढं व्हिडिओ त्यांच्या मतदारसंघातल्या मराठा समाजाला दाखवण्यापुरतं हा सगळा प्रकार करायचा, घरी जायचं, त्यांना समाजाचं काहीही घेणं देणं नसतंय. फक्त कौतुक केलं म्हणल्यावर आमच्या समाजातली जी काही वाह क्या बात आहे, आपल्या पाटलाला बोललं वा 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 वा, हे एवढा मोठा नेता, सगळं झाला विषय असं मानून त्या माणसाचं कौतुक करायला आमचा समाज चालू होतो. जसं की त्या प्रसाद लाडनी केलं, आलं दादा, दादासारखा भाऊ नाही हो, मोठा भाऊ आहे माझा, आधी शिवाय देणारा माणूस, पाय दादासाठी काही पण एका सगळ्या गोष्टी करून घेतो, लगेच महिन्याभराच्या आत जरांगे पाटलाला उपोषण बसावं लागलं. मग समाजाला फसवून 2 गोष्टी बोलायला मला पण आलं असतं ना, मी पण त्या गोष्टी केल्या असतो. एवढी तर अक्कल मलाही आहे की मनोज जरांगे पाटलांचं कौतुक करायचं, वा दादा क्या बात आहे दादा, आपण मुंबई मारली हो, चला आता निघा, चला चला मुंबई मराठे सगळे आपण ओबीसीत घातलेत. 2 सप्टेंबरच्या GR सारखा अख्खा GR भारताच्या इतिहासात निघाला नाही कधी, पण तुम्ही करून घेतला. आज घडीला उद्या 2 दिवसात जाऊन मराठा समाज ओबीसीत जाणार आहे असं मी म्हणलं असतो ना, टेंडर मिळाली असते मला, मी डायरेक्ट विखे पाटलांच्या गाडीत बसून गेला असतो खुश करायला. पण ह्या वर्षभरात माझं नुकसान काय झालं माहिती आहे का, खरं बोलावं, आपल्या व्यक्तिगत प्रगतीपेक्षा समाजाचं हित काय आहे आपल्याला कळत असताना जर आपण समाजाला खड्ड्यात घालण्यासाठी वाट करून देत असू आणि आपण सावध करणार नसू, तर इतिहास आम्हाला त्या चुकीच्या माणसांच्या मध्येच घालणार. भलेही मला काही दिवस मराठा समाजातल्या लोकांनी शिव्या दिल्या असतील, पण आज घडीला मराठ्यांना लक्षात यायला लागले की योगेश केदार सांगत होता हे आपल्या समाजाच्या हिताच्या गोष्टी सांगत होता, समाजाला खऱ्या गोष्टी कळाव्या म्हणून सांगत होता. आणि म्हणून आता लक्षात यायला समाजाला मी जे काही बोलतो त्या गोष्टी करतो. बरं माझ्या मनात सुप्त संघर्ष काय असता तर मी मनोज जरांगे पाटलाच्या आंतरवलीच्या बैठकीला काय गेला असतो, बोलवलं त्यांनी, बोलवलं मी गेलो, तिथंही गेल्यावर त्यांनी अपमान केला आणि तरी मी परत एकदा त्यांच्यासोबतच उभा आहे ना. मी म्हणलो नाही, मोठ्या भावानं लहान भावाचा अपमान केला, मला वाईट वाटत नाही. त्यामुळं मराठा समाजातल्या लोकांनी समजून घ्या की मला त्यांच्याविषयी काहीही प्रॉब्लेम नाही आहे, फक्त त्यांच्या मागणीमध्ये सुधारणा व्हावी हा माझा आग्रह आहे. ज्याच्या कुणबी नोंदी नाहीत अशा मराठ्यांना आरक्षण मिळावं ही माझी प्रामाणिक भूमिका आहे. त्यामुळं मराठा समाजालाही त्या गोष्टी लक्षात यायला लागल्यात आणि मराठा समाजसुद्धा माझ्यावर विश्वास ठेवतोय. आंतरवलीच्या बैठकीला गेल्यावर कळलं, मी एंट्री केल्या अख्ख्या त्या बैठकीमधले 80-90% लोक उठून उभा राहिले आणि सगळ्यांनी म्हणले दादा या पुढं बसा. समाजाला खऱ्या गोष्टी सांगणाऱ्या माणसाची सुद्धा ऐकायची इच्छा आहे आणि ते काम मी करायला लागले. लोक म्हणायचे की अरे अडाणी माणसं अंगावर येतील, आमच्या ते शहाणी माणसं का गप्प आहेत. तर कुणी पण आडाणचोट उठतंय आणि बसल्या बसल्या कमेंट करतो, आमची तपस्याला गालबोट लावायचा प्रयत्न करते, म्हणून कुणीही बोलायला तयार नाही मराठा समाजाला. सगळ्यांना कळायला लागले. पण मांजराच्या गळ्यात घंटी कोण घालणार हा विषय सगळ्यांच्या समोर असल्यामुळं ठीक आहे मी म्हटलं की आपण घालू, असेही नुकसान तसेही नुकसान, देर इज नो प्रॉब्लेम फॉर मी. म्हणून खरी गोष्ट, आणि तो अधिकार मला आहे, मी संघर्ष केला आहे समाजासाठी, तो अधिकार आहे मला की हे दादा चुकतंय तुमचं म्हणायचा अधिकार आहे. आणि जरा त्या तुम्ही लक्ष्मण हाकेचं जसं म्हणला, हे बघा ज्या वेळेस मराठा समाज आरक्षणासाठी एखादं आंदोलन किंवा एखादी भूमिका जाहीर करतो त्यावेळेस लक्ष्मण हाके समोर येतो आणि तो म्हणायला चालू करतो की आम्ही ह्या गोष्टीचा तीव्र निषेध करतो, विरोध करतो. त्याला जरांग्याला काय कळते, मनोजला काय कळते, त्या कायदा काय, लॉ काय, जस्टिस काय, सोशल जस्टिस काय.
अशी काही 5-10 शब्द फेकायचे आणि त्या फेकाफेकीत मराठा समाज चिडणार. आता मुंबईला जाईपर्यंत म्हणून त्या हाके काय म्हणायचं मागच्या आझाद मैदानच्या वेळेस, आम्ही सरकारला काही देणार नाही, आम्ही काही देऊ देणार नाही. मनोज जरांगेनं असं केला. ज्यावेळेस तो GR दिला, आम्ही सांगत होतो ना मराठा समाजातील लोक की बाबा आम्हाला काहीच मिळालेलं नाही, मराठा समाजाला काहीही मिळालेलं नाही. ज्याच्या नोंदी नाही, कुणबी नोंदी, अशा एकाही माणसाला प्रमाणपत्र काढता येणार नाही. त्यावेळेस लक्ष्मण हाके, तो दुसरे वाघमारे आणि त्यांची काय अजून काही टीम आहे, ससाने, ह्या लोकांनी महाराष्ट्रात बोलायला चालू केलं की सरकारचा OBC DNA संपला, सरकारनं OBCच्या पाठीत खंजीर खुपसला, मराठ्यांना आरक्षण दिलं, OBCचं आरक्षण घालवलं. असं बोंबाबोंब ह्या लोकांनी केली. आमच्यासारखी समाजाची माणसं सांगत होतो की अरे आपल्याला काहीच मिळालं नाही, उगं थांबा. पण मराठा समाज लोकांना काय वाटायचं, हाके विरोध करायला का नाही म्हणजे आपल्याला काहीतरी मिळाले. हे विरोधात जे बोंबलायला लागलेत हे बघून आपल्याला काहीतरी मिळाले. आपलीच लोक मराठा समाजाच्या बाजूने उभा राहायला तयार नाहीत. आता नुकतेच छगन भुजबळ पण बोललेत की जरांगेंचा म्हणजे विरुद्ध OBCच्या विरुद्ध नाहीयेत जरांगे, त्यांचं आंदोलन OBC विरुद्ध नाहीये. तर काय सांगाल त्या? हे बघा मी महाराष्ट्राला एक गोष्ट सांगू शकतोय आणि मराठा समाजाला तर ते चांगल्या पद्धतीनं कळेल की बाबा राजकारण कळणारा समाज आमचा. काय असते, काही बेरकी राजकारणी जे असतात का नाही, त्यांनी असा डाव टाकतात की त्या गोष्टीचे दुष्परिणाम किंवा परिणाम कालांतरानं लक्षात येते. म्हणजे शरद पवार साहेबांनी आज काही स्टेटमेंट केले, त्या स्टेटमेंटचा परिणाम काय होणार आहे, त्याचं रिपल्केशन काय होणार आहे, महिना 2 महिन्यानं 4 महिन्यानं लक्षात येते. पवार साहेबांना असं केलं बरोबर, आता हे घडायला लागलं. छगन भुजबळ पवारांच्या तालमीत घडलेला कार्यकर्ता आहे. भुजबळांनी काय केलं, ज्यावेळेस मराठ्यांची मागणी संविधानिक होती, मनोज जरांगे पाटील पण OBCतून आरक्षण असं म्हणायला चालू केले. आणि छगन भुजबळांना हे लक्षात येत होतं की अरे मराठा समाजाला जर राज्य सरकारनं आयोग नेमून मागास ठरवलं आणि 50%च्या आत घातलं तर ह्याला कुणीही काढू शकत नाही. म्हणून छगन भुजबळ साहेबांनी त्यात जाणीवपूर्वक एंट्री केली. आणि छगन भुजबळ बोलायला लागल्यावर मनोज जरांगे पाटलांनी आपला मुद्दा सोडून दिला आणि छगन भुजबळच्या विरोधात बोलायला चालू केलं. मग आमच्या आणि आरतुऱ्या भाषेत आमच्या चिल्लर पोरांना लगेच, आमचे ठिल्लर जे आहेत म्हणजे ज्याला वाटतंय कसं बोले पाटील एकदम छगन भुजबळची लायकी काढली. आणि आम्ही ते पहिल्यांदा वाशीत जाताना तर गाणे लागलेले होते, छगन 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 छगन. अरे आरक्षण 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 असं म्हणा. मी ते यात्रे जाताना म्हणायचो छगन भुजबळ आपला शत्रू नाही हो. आपल्याला छगन भुजबळ आरक्षण देणारे नाही, त्यांना आपल्याला रोखणारे नाही. आपल्याला आरक्षण कोण देणार आहे तर सरकार देणार आहे. हेनं छगन भुजबळ ह्याच्यामध्ये एंट्री करून त्यांचे जे काही जुने पाप आहेत, महाराष्ट्र सदन घोटाळ्यापासून ते मुंबईत एका बाईचं घर लुटलेल्यापासून, हे सगळे धुवून काढण्यासाठी छगन भुजबळने एंट्री केलेली आहे. आणि मराठा समाजाची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी एंट्री केलेली आहे. हे आम्ही सांगत होतो, पण आमच्यासमोर कॅमेरा नसल्यामुळं काय झाला, प्रॉब्लेम झाला की लोकांना ते लवकर लक्षात आलं नाही. पण आजही तुम्हाला सांगतो, भुजबळ साहेब काल काय बोललेत की मनोज जरांगे पाटलाचं आमच्या विरोधात आंदोलनच नाही. मनोज जरांगे पाटील अरे आमचे पोरं खुश आहेत. 3 वर्षांना का असताना छेगा हे झाला, काय झाला, नॉर्मल झाला, शांत झाला, जिरवली का नाही. अरे त्यानं आपल्याला आरक्षणापासून लांब नेलं. काल मी मनोज जरांगे पाटलाच्या 2 मुलाखती बघत होतो. मनोज जरांगे पाटील काय म्हणले, फक्त ज्या आमच्या नोंदी आहेत त्यांनाच तेवढं आरक्षण मागतोय आम्ही कुठं मागालोय 3-5% वेगळं द्या काढून, आम्ही कुठं मागालोय 50%च्या आतवर आरक्षण द्या, आम्हाला 3% द्या, 5% द्या, 7% द्या, असं आम्ही कुठं म्हणायला लागलोय. मनोज जरांगे पाटील हे बोलले, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे मराठा समाजासाठी. त्यांनी ते शेतीचं उदाहरण दिलं. आता त्या लेट्स म्हणून पॉडकास्ट आहे, योगेश कुटेंनी घेतलेली, त्यात मराठा समाजाने जाऊन बघावं. त्यांनी शेतीचं उदाहरण दिलं, आमचं 2 एकर शेजारी आहे ते द्या. अरे ह्या प्लॉटिंगचं किंवा जमिनीचं उदाहरण मी दिलेलं होतं. माझा त्याच्या मागचा उद्देश हा होता, 23 मार्च 1994ला मराठा समाजाच्या हक्काच्या जमिनीवर आरक्षणावर OBCनं अतिक्रमण झालेलं आहे. OBCचं अतिक्रमण सरकारनं ते करवून दिलेलं आहे. ते अतिक्रमण हटवा, आमच्या जमीन आम्हाला द्या. 90पर्यंत सगळ्या OBC जातींना मिळून, NT सहित सगळ्यांना मिळून 14% आरक्षण होतं. पण ह्या GR नुसार जे उरलेलं 16% आरक्षण आहे ते वेगवेगळ्या ग्रुपमध्ये वाटलं गेलेलं आहे. OBC मध्ये सुद्धा काही त्याचं पुन्हा प्रवर्गीकरण केलेलं आहे. अरे बाबा हे इलिगल आहे. आमच्या जमिनीला आम्हाला न विचारता
मराठ्यांना न विचारता आमच्या हिश्श्यावर अतिक्रमण करून ताबा करून दिलेला आहे, तो हटवाने आम्हाला आरक्षण द्या, अशी आमची भूमिका आहे. ती कशातला आहे? 50% आतली. पण मनोज जरांगे पाटलांनी ह्या 3 वर्षामध्ये नुसतं काही कुणबी नोंदी, आता एक कुणबी नोंद असणारा जर चुकीचं असेल तर त्याचं उडणारच आहे, वंशावळ नाही जुळता. पण ह्याच्यासाठी एवढं गहजब माजवला आणि आता त्या बावनकुळीला टीका केली. मराठा समाजाला वाटलं कसं बोलला बघा. पण ह्या टायमाला मराठ्यांना लक्षात आलं की अरे बावनकुळींना पण असं बोलायची गरज नव्हती, कायदे कळणारा समाज आहे. म्हणून भुजबळांचं जे काही स्टाईल आहे ना कामाची, ही लक्षात घ्या. आपल्याला आपल्या मागणीपासून त्यानं दूर केलं आणि आज खुश आहे भुजबळ, एकदम चिल्ल आहे. त्यांनी मनोज जरांगे पाटलांच्या मुलाखती ऐकल्यात, हा ठीक आहे, हा काय आपल्या आरक्षणात मागत नाही, असा विषय आहे. सर मनोज म्हणजे बरेच मराठा आरक्षणाचे आंदोलनं झाली, खूप सारे मोर्चे झाले, तुम्ही पण भरपूर आंदोलनात मोर्चांमध्ये सहभागी होतात, मूक मोर्चे झाले, तर तुम्हाला वाटतंय का की ह्या सगळ्याचा खरंच आतापर्यंत फायदा झालाय? नाही बघा, कुठल्याही विचाराची एक ग्रॅज्युअल प्रोसेस असते. आपण जर असं म्हणलो की 1857चा उठाव झाला, त्याचा काहीच उपयोग नव्हता, स्वातंत्र्य मिळालं का, असं जर म्हटलं आपण तर तेही चुकीचं आहे. त्यावेळेसपासून आपली ठिणगी सुरू झाली. वेगवेगळ्या जातीच्या लोकांनी, आदिवासींनी आंदोलनं करत राहिली. पुन्हा 1880-90च्या काळामध्ये काँग्रेसची स्थापना झाली एवढ्या ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर काही काळ आपले लोक सनदशीर कायदेशीर मार्गानं लोकशाही प्रक्रियेत सहभागी व्हायचा प्रयत्न करत होते. म्हणजे ब्रिटिशांच्या अंडरमध्ये लिमिटेड असू द्या, सुधारणावादी काही गोष्टी करत गेले. त्याच्यानंतरचा काळ आला की जरा जहाल नेते कुणीतरी आले पाहिजेत, आहे का नाही. म्हणून मग लोकमान्य टिळकाचा उदय झाला. लोकमान्य टिळकांनी त्याला आक्रमक स्वरूप द्यायचा प्रयत्न केला. शिवजयंत्या ह्या त्या माध्यमातून स्वराज्य मेरा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आम्ही तो मिळवणारच, अशा पद्धतीची मांडणी होत गेली. त्याच्यानंतर महात्मा गांधी आले. त्यांनी परत शिकवायला चालू केलं मराठा त्या सगळ्या भारतीयांना की अरे स्वातंत्र्य म्हणजे काय, स्वराज्य म्हणजे काय, आहे की नाही. चरखा विणता आपल्याला स्वातंत्र्य म्हणजे काय असतं हे शिकवावं लागलं समाजाला. आमच्या समाजाला माहितीच नव्हतं भारतीयांना. म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे काय हे स्वातंत्र्य सैनिकांना आधी शिकवावं लागलं. आणि मग 1942च्या टायमाला मोठा उठाव झाला चेलेजावचा. पण त्याच्या आधी भगतसिंगांसारखे, सुखदेवसारखे, राजगुरूसारख्या लोकांनी आपलं बलिदान दिलेलं होतं. आधी मध्ये मोठे उठाव व्हायचे की ब्रिटिश बळजबरी करायला आपल्यावर अन्याय करायला लागलेत हे दाखवायचं, लक्षात ठेवा. मग 1942चा उठाव झाला, पुन्हा महायुद्धाचे प्रसंग आले आणि ती स्थिती बदलल्यावर मात्र सगळ्या भारतीयांना लक्षात आलं की आता ब्रिटिश सोडून जाणार आहे. आणि ब्रिटिशांना सुद्धा लक्षात आलं की आता यांना स्वातंत्र्य देणंच क्रमप्राप्त आहे. म्हणून आपल्याला अशा पद्धतीने ही ग्रॅज्युअल प्रोसेस असते, डेव्हलपमेंट असते. तसं मराठा समाजाच्या आरक्षणाचं असं आहे की 1982च्या आधी अण्णासाहेब पाटलांनी जागृती करायचा प्रयत्न केला की मराठा समाजानं सुद्धा आरक्षण घेतलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये त्यांच्यासोबत जे कामगार होते त्या कामगारांना सुद्धा ते जागा करत होते. म्हणजे त्यात धनगरी होते, त्यात माळी होते, माथाडी कामगार सगळे. आणि 1982च्या आसपास त्यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी घालून घेतली. ते म्हणत होते की आर्थिक निकषावर आरक्षण द्या. त्यांचे चिरंजीव आज म्हणतात की आमच्या वडिलांनी आर्थिक निकषावर मागितलं होतं, मग मी काय ओबीसीत मागणार नाही. मी त्यांना हे सांगत होतो 1990ला मंडल लागू झाला आहे. जर त्यांच्या आधी मंडल लागू झाला असता, हयात असते 1990ला, जरी समजा कोण अण्णासाहेब पाटील, तरी अण्णासाहेब पाटलांनी पहिलं पत्र ओबीसी मधूनच मराठ्यांना आरक्षण द्या आणि ह्या सगळ्या जातींमध्ये मराठ्यांचाही समावेश करा असं बोलले असते. कारण अण्णासाहेब पाटील आमदार होते आणि निस्वार्थ समाजावर प्रेम करणारा व्यक्ती होता. त्यांना कायदा काय झाला ह्याचं अक्कल आणि हे माहिती त्यांना राहिली असती. म्हणून बघा त्यांनी ती मागणी प्रामाणिकपणे केली असते. आज नरेंद्र पाटलांनी सुद्धा ह्या मागणीपासून लांब ठेवला. आम्ही विनवायचा प्रयत्न केला पण नरेंद्र पाटील कधी आले नाहीत आणि आता मात्र नाही आम्ही हाय सोबत म्हणायला चालू केलेत. त्याच्यानंतरचा काळ काय आहे, 92-93च्या आसपास आमच्या पुरुषोत्तम खेडेकर साहेब जे मराठा सेवा संघाची स्थापना ज्यांनी केली, अधिकारी वर्गाने एकत्र येऊन काही मराठा समाजामध्ये आणि बहुजनांमध्ये एकीकरणासाठी पुरोगामी विचार पेरण्यासाठी त्यांनी एक चळवळ चालू केली. आजही ती चळवळ जिवंत आहे. त्या चळवळीच्या माध्यमातून खेडेकर साहेब म्हणायचे की बाबा आमचा विदर्भातला सगळा मराठा जे आमची सुईरीक होती मराठवाड्यातल्या मराठ्यांसोबत, आम्ही ओबीसीत आहे, पण आमचे पाहुणे मराठवाड्यातले ओबीसीचा आरक्षणाचा लाभ घेऊ शकत नाहीत. काय घेऊ शकत नाही तर तिथं नोंदी नाहीत आणि आमच्याकडे नोंदी आहेत. मराठा आणि कुणबी ह्या दोघांचा रोटीबेटी व्यवहार होतो, एकाला मिळते दुसऱ्याला नाही. मग काय करा, मराठ्यांना सुद्धा ओबीसीचंच आरक्षण लागू करा अशी भूमिका त्यांची होती, स्पष्ट होती. त्याच्यानंतर काही कमिशन नेमले गेले.
त्या कमिशनच्या माध्यमातून मराठा समाजाला मागास ठरवायचा प्रयत्न झाला. मागास ठरवलेला असताना काही लोकांनी काड्या केल्या. म्हणजे बापट कमिशनच्या वेळेसुद्धा नवीन एकाला माणसाला आणून त्या आयोगामध्ये वेगळे एक मतदान टाकायला लावून तो रिपोर्ट खारिज करायचा प्रयत्न झाला. आणि तो काय केला, कुणी केला, त्यातल्या एका सदस्यानं नंतर सांगितलं महाराष्ट्रासमोर जाहीर. 2004च्या आसपास मराठा कुणबी आणि कुणबी मराठा हे दोन शब्द ओबीसीच्या यादीत ॲडिशन केले गेले, ॲड केले गेले. त्याच्यानंतर काही आंदोलनं छोटे मोठे होत राहिले. 2007-08च्या आसपास आल्यानंतर मराठा जातीच्या नेत्यांनी ओबीसीच्या लोकांची एक आयडिया स्वीकारली आणि आम्हाला सेपरेट आरक्षण द्या असं म्हणायला चालू केलं. काय सेपरेट आरक्षण द्या. हे सेपरेट आरक्षण एका जातीला देता येत नाही हे आमच्या राज्यकर्त्यांना माहिती असताना सुद्धा मराठा आरक्षण मराठा आरक्षण मराठा आरक्षण असं म्हणायला चालू केलं. त्याच्यानंतर संभाजी छत्रपती महाराजांच्या नेतृत्वामध्ये 2012-13 आणि 14च्या आसपास खूप मोठ्या यात्रा झाल्या. शिवशाहू रथ यात्रा झाली. संभाजी महाराजांनी अख्ख्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना एकत्र करायचा प्रयत्न केला. त्यात प्रवीण गायकवाडांचं एक मोठं योगदान होतं. आणि गावखेड्यातल्या छोट्या मोठ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी, ब्रिगेडच्या असतील, इतरही समाज बांधवांच्या ज्या काही छावा असतील, सगळ्यांनी प्रयत्न केले. ह्या सगळ्यांनी एकत्र मोठे विषय उभा केले आणि मराठा समाज एक झाला. आमच्या छावाचे अण्णासाहेब जावळे पाटील त्यांनी सुद्धा मोठ्या सभा केल्या. परभणीत लाखोंचा सभा घेतलेली. असं मग दिग्गज लोक होऊन गेले. आरक्षणाचा विषय सोडला नाही. 2016च्या आसपास कोपर्डीमध्ये एक घटना झाली. एका आमच्या मुलीवर अत्याचार झाला आणि त्याच्यानंतर मराठा समाज पुन्हा उसळून बाहेर आला, उसळला आणि म्हणले की आपल्या मुलीचा असा अत्याचार झाला आहे, मग आपण आता घरात बसून चालणार नाही. हे आपल्या दारापर्यंत आलेत, आपल्या लेकीबाळीवर हात आलाय. समाजाला लाखोंच्या मोर्चानं मराठा समाज एकत्र आला. छोट्या मुलींच्या नेतृत्वात मराठा एकवटला होता. 58पेक्षा जास्त मोर्चे झालेत ह्या राज्यात. हां, आणि त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी 2017-18मध्ये एक ॲक्ट पारित केला. 2014मध्ये ESBC झाला होता, संभाजीराजे आणि त्यांच्या नारायण राणे समितीने नेमून. तो लगेचच मोडला. 2017-18मध्ये SEBC आरक्षण 2018 ॲक्ट तो आणला गेला. मराठा समाजाला आयोग नेमून मागास ठरवून आरक्षण दिलं गेलं, पण 50%च्या वर दिलं. ही संधी सदावर्तेसारख्याने हिरली. मराठा समाजाला जर 50%च्या आत घातलं असतं तर कितीही सदावर्तीने आपटलं तरी आरक्षणापासून त्यानं हरवू शकलं नसतं. पण 50च्या वर दिल्या म्हटल्यावर सदावर्तीला लक्षात आलं की आपण ही केस जिंकतो. त्यांनी एंट्री केली आणि मराठ्यांचं आरक्षण घालवेपर्यंत 2021पर्यंत तो लढत राहिला आणि 5/5/2021ला सुप्रीम कोर्टात सुद्धा मराठ्यांचं आरक्षण गेलं. यानंतर मात्र हा सगळ्या मोर्चा आम्ही हातात घेतला. म्हणजे महाराष्ट्रात लाखो लोक आले नाहीत. आज डिफेंडर गाड्या दिसतील, JCBतनं फुलं दिसतील, सगळं दिसतील. पण जेव्हा आम्ही ओबीसीतून आरक्षण मागायला सुरू केलं त्यावेळेस आमचेच लोक आम्हाला शिवाय द्यायचे. मूर्ख आहे तुम्ही. राजकारणी लोक विरोधात बोलायला लावायचे, कार्यकर्त्यांना पाठवायचे. आम्ही तुळजापुरातनं मोर्चा चालू केला म्हणजे वनवास यात्रा. त्यावेळेस कलेक्टरनं आदेश काढला की म्हणजे जमावबंदीचे आदेश काढले. आमच्या विरोधात आमचेच समाजातले काही लोक उभा केले की हे चोर आहेत, ह्यांना कोणीतरी पैसे दिले आणि ह्यांनी सरकारच्या विरोधात मोहीम केली. पण आम्ही थांबलो नाही. जेवढी काही माणसं राहिली ते आम्ही पायी चालत महाराष्ट्रभर फिरलो. आम्ही तुळजापूर ते मुंबई वनवास यात्रा काढली, वनवास भोगला आम्ही समाजासाठी आणि मराठ्यांना क्लिअर कट लाईन सांगितली की बाबा हो, आपलं कल्याण ओबीसीच्या आरक्षणातच आहे, 50%च्या आतच आहे. 50%च्या आत आकडेवारी कशी आहे, कायदेशीर तरतुदी कशा आहेत, ह्या सोप्या भाषेत आम्ही सांगायला सुरुवात केली आणि लोकांना ते पटलं. आझाद मैदानापर्यंत आम्ही ते आलो. समाजानं ते स्वीकारलं. पायी चालत जाणाऱ्या माणसं ह्या आणि ज्या दिवशी परत आंतरवालीमध्ये महिलांवर लाठीचार्ज झाला, पुन्हा एकदा मराठा समाज बाजूला बाहेर आला. पुन्हा एकदा आम्ही नरेंद्र जरांगे पाटलांना समाज म्हणून आम्ही सगळ्यांनी पुढे केलं. कोणाच तरी एकामागं चलू आणि ओबीसीच्या आरक्षणाची मागणी ठेवली आणि आत्ता समाज एकवटलेला आहे. फक्त जरांगे पाटील समाजाची मूळ मागणी सोडून इतर गोष्टींमध्ये खुश व्हायला लागलेले आहेत. म्हणून ते होऊ द्यायचं नाही ही माझी भूमिका आहे. म्हणून त्यांना मी सांगतोय की दादा, आपला रस्ता चुकतोय. 3 वेळेस फसवणूक झालेली आहे. 3 वर्षात आपली फसवणूक व्हायला लागलेली आहे. काही लाख कुणबी नोंदी मिळणं म्हणजे अख्ख्या मराठा समाजाला आरक्षण देणं असं होत नाही. त्यामुळे आपण सुधारणा करणं गरजेचं आहे. प्रत्येक मराठ्याला नुसता मराठा हे शब्द आहे म्हटलं तरी आरक्षण देता यावं. आज जे कागदपत्र शोधण्यात हजारो रुपये लोकांचे खर्च व्हायलेत का नाही, तसं होता कामा नये. माळी समाजाला जसं सहज आरक्षण मिळते गेल्यावर, जसं सुताराला मिळते, लोहाराला मिळते, कुंभाराला मिळते, जसं तेल्याला मिळते, तसं मराठ्यांनाही मिळावं. पण कुणबीच्या ह्याच्यात ते
GRN तो ग्रह चौकशीन ह्याच्यामध्ये मराठा समाजाच्या पैशांची उधळपट्टी व्हायला लागलेली आहे. ते करण्यापेक्षा मनोज जरांगे पाटलांनी खरी गोष्टीची मागणी करावी एवढंच माझं म्हणणं आहे. सर, अंतरवाली सराटीच्या बैठकीपासून बोलूया की तुमच्यात आणि जरांगे पाटलांमध्ये नेमकं कुठे बिनसलं, नेमका काय मुद्दा होता की ज्यामध्ये तुमच्यात आणि त्यांच्यामध्ये मतभेद झाले? हे बघा, जरांगे पाटलांच्यात माझ्यात बिनसायचं काय कारण नाही. शेवटी ते समाजाचे नेते आहेत. मी आझाद मैदानावर त्यांना जाहीर ठिकाणी सांगत होतो की दादा हे चुकायला लागले. जरांगे पाटील त्याही माझ्यावर चिडले की नाही तुम्ही असंच करताय प्रत्येक वेळेस. खरं गोष्ट सांगतोय हा पोरगा खरं सांगतोय आणि तोंडावर सांगतोय कदाचित हे त्यांना आवडत नसेल, म्हणून त्यांचा माझ्याविषयी काहीतरी सुप्त राग असण्याचं साहजिक आहे. पण माझंही असं म्हणणं आहे की मनोज दादांच्या कुठल्याही म्हणजे प्रामाणिकपणावर माझी शंका नाही, त्यांच्या हेतूवर शंका नाही, पण त्यांचं जे आरक्षणाच्या कायद्यांचं जे आकलन आहे त्याच्यामध्ये कुठंतरी गफलत व्हायला आहे आणि हे दुसरं कोणी सांगायला तयार नाही. मग आपण सांगणं काम आहे ना. आपल्याला जर थोडी गोष्ट कळतं, मी काय एकदम स्टालवर्ट आणि ह्या देशातला सर्वोत्तम कायदेतज्ञ असं माझं म्हणणं नाही आहे, पण समाजासाठी झटलेला माणूस आहे. मग कुणीतरी बोललं पाहिजे म्हणून मी बोलतो आणि त्याच्यामुळे जरांगे पाटलाच्या मनात राग असेल. आता त्या अंतरवलीच्या बैठकीत ते बोलवले, आम्ही गेल्यावर जे काही मला सांगायचं होतं त्याला कधीच त्यांनी लक्ष देऊन ऐकलं नाही. त्यावेळेस मी बोलायचं त्यावेळेस कागदावर काहीतरी लिहि, मी बोलायला लागली कोणाला तरी असं इकडे तिकडे बोल, मी सुरुवात केली की एखाद्याला कोणाला तरी त्यांचं ठरलेलं होतं आधी असं बोलायला लाव. का तर योगेश केदारचा मुद्दा आपल्याला समजूनच घ्यायचा नाही अशा पद्धतीचं त्यांची मानसिकता होती की काय आज मला डाऊट. कारण तुम्ही त्यांना सांगितलं गनिमी काव्याने लढूया आपण वगैरे आणि तुमचा तो सल्ला पण त्यांनी ऐकून नाही. त्याचंच माझं काय म्हणणं होतं. त्यांनी आधी काय म्हटले मला की तुम्ही कॅमेरा असले की तुम्ही काही पण बोलायचं. मी आधी म्हणत होतो की बाबा हायकोर्टामध्ये आपले मराठा आरक्षणाची केस सुरू आहे. न्यायमूर्ती घोगे हे प्रभारी न्यायमूर्ती आहेत आणि त्यांच्या बेंच समोर असा प्रश्न आला आहे की बाबा मराठा समाजाला SCBC ठरवलं आहे तुम्ही 2024मध्ये आयोग नेमून, शुक्रे कमिशन नेमून आणि त्यांना आरक्षण दिलं आहे, तुम्ही वेगळं आरक्षण दिलं आहे, त्यापेक्षा तुम्ही 50% आत का देत नाही असं न्यायालय विचारले. आणि ह्या राज्य सरकारनं ॲडव्होकेट जनरलच्या माध्यमातून अधिकृत भूमिका घेतली की बाबा आम्ही देऊ शकतोय 50% आत द्यायला काय हरकत नाही, उपवर्गीकरणही करता येईल. अशा पद्धतीची सकारात्मक भावना आहे. प्रत्येक मराठ्याला आरक्षण मिळण्याची स्थिती आली आहे. दादा हे आपण ऐकून घेतलं पाहिजे. हे मी म्हणतो होतो पण त्यांना ते ऐकून घ्यायचं नव्हतं. नाही तुम्ही कॅमेरा बघून असं काही पण बोलता. अरे मी तर कॅमेऱ्याच्या पाठीमागं होतो, मी कॅमेऱ्यासमोर नव्हतो बसलेलो. त्यांच्यामध्ये आणि कॅमेऱ्याच्या पाठीमागं म्हणजे कॅमेरा होता, मी याच्या अपोजिटला होतो. मला प्रसिद्धीची गरज नाही. ऑलरेडी आपण जनतेला छोटा मोठा माहिती आहे, पण खरी गोष्ट सांगायचा माझा प्रयत्न होता. आणि त्यावेळेस त्यांना गैरसमज वाटला. मग मी म्हणालो की जर तुम्हाला कॅमेऱ्याच्या समोर ऐकायचं नाही तर आपण 2 मिनिट आपण बाजूला बसू म्हणजे काय आम्ही दोघंच बसावं असं काय नाही. त्यांच्यासोबतचे जे काही क्लोजेस्ट असणार काय मग असते जरांगे पाटलांनी, तर आपण एकदा समजून घ्या पुढं काय स्ट्रॅटेजी करता येते, ह्या न्यायालयाच्या गोष्टींचं आपल्याला कसं भांडवल करता येईल हे मला सांगायचं होतं. ते डिटेल मी आत्ताही मीडियासमोर जाहीर करणार नाही कारण समाजाचं नुकसान होणार आहे. मी तिथं जर सांगितलं असतं सगळ्या गोष्टी तर समाजाच्या आडवं उभारणाऱ्यांची संख्या वाढली असती. त्या गोष्टीच्या विरोधात कायदेशीर कुणीतरी कागद केले असते, कारवाई झाली असती, समाजाच्या म्हणजे हिताच्या आड लोक पडले असते. म्हणून मला काही गोष्टी सांगायच्या नव्हत्या. पण जरांगे पाटलांनी नाही मी हे करत नाही. आणि का त्या ह्याच्यासोबत कसा बसला परत तुम्ही, कोण आला तो अब्दुल सत्तारनं असं काय 40 वर्ष मराठ्यांसाठी लढा दिला असं कुठं काय तुम्ही सोबत बसलाय ना. फार काळ गेला नाही. तुम्ही जरी कॅमेऱ्यासमोर बसला असता तर 1 to 1 चर्चा करायला बसला. आम्हाला ते सांगणं होतं. मोजकी खोलीत बसू आपण ना, ह्या पब्लिकमध्ये कॅमेऱ्यासमोर नाही बोलायचं होतं आपल्याला. तुम्ही जेवायला बसला, जेवतानाच आम्हाला म्हणलं असतं की चला योगेश्वर आपण जेवण करू. मग आम्ही जेवता कानात सांगितलं असं की दादा अशी स्ट्रॅटेजी आहे, असं करता येईल. पण तुम्हाला योगेश केदार नको आहे तिथं का, हा खरं सांगतो. खरं जर ऐकायचं नसेल तर समाजाने आता विचार करण्याची गरज आहे. तुम्हाला कोड कौतुक करणारे असं फुलन गुलाल दोडणारेच माणसं पाहिजे असतील तर मग आता समाजाने विचार करावा. आम्ही पण कधीतरी जाऊन मग एखादा चांगला मोठा हार घेऊ, JCB लावून घालतो, वा जरांगे पाटील म्हणतो आणि घरी निघून जातो.
सर जी आर मधला गोंधळ पण तुम्हाला त्याच क्षणी जाणवला होता. मग तुमचं म्हणणं का ऐकून घेतलं गेलं नाही असं तुम्हाला वाटतं? नाही, त्यावेळेस मला बघा, ज्यावेळेस जी आर माझ्या हातात दिला त्यावेळेस माझं म्हणणं होतं की दादा, ह्या कुणबी नोंदी नसणाऱ्या मराठ्यांना देता येणार नाही. कुणबी नोंदी आहेत त्यासाठी ऑलरेडी जे काही झाले ते चांगलं झालेलं आहे. आपला आत्ता सध्या लढा कशासाठी आहे? मराठा जातीच्या लोकांसाठी आहे. कुणबी जाती कुणब्यांच्यासाठीचा झालेला लढा हा उत्तम झालेला आहे. मराठ्यांनी आतापर्यंत सपोर्ट फुल केलेला आहे. पण आपला हा लढाच मुळात मराठा शब्द असणाऱ्या आणि कुणबी नोंदी नसणाऱ्या मराठ्यांसाठी आहे मुळात. तरी 3 वर्ष आम्ही दिलेले आहेत. आपण आता थांबा जरा, आपण मराठ्यांचा विचार करू. ह्या जी आरमधनं होणार नाही, ते खरं ठरले ना. जरांगे पाटलांचं म्हणणं काय होतं की सर सकट मराठा समाजाला आता ओबीसीत घालणार. अरे जिंकलो रे, जिंकलो बांधवांनो, असा विषय होता त्यांचा. तिथं काही दिवसातच त्यांना लगेच लक्षात यायला लागले की पोराने झटले ना. असं मराठा समाजाने काय प्रयत्न सोडलेला नव्हता. मराठा समाजाने प्रयत्न केला, तहसील कार्यालयात गेले, डॉक्युमेंट हुडकले, सगळं प्रयत्न केला आणि हाताला काहीच लागत नाही हे लक्षात यायला होतं. समाजाचे लोक जरांगे पाटलाला बोलू लागले होते, नाही योगेश केदार बरोबर होता, आपल्याला आता सुधारावं लागेल. मग परत एकदा जरांगे पाटलाने ते उन्हात उपोषण केलं. लाडभाऊ आले. लाडभाऊने लाडू काहीतरी दिला चांगला, म्हणजे शब्दाचा लाडू, मी काही दुसरं म्हणत नाही, गोड शब्द बोलून लाडभाऊने उपोषण सोडवायचा प्रयत्न केला. ते सुटलं, चांगली गोष्ट आहे. जरांगे पाटलांची तब्येती महत्त्वाची आहे. आणि परत आता एका महिन्यात आपण उपोषण करायचं परत एकदा हाक दिलेली आहे. हे अशी वारंवार वेळ येऊ नये म्हणून आमच्यासारखे लोक सावध करायचा प्रयत्न करतील. आम्ही काही समाजाच्या विरोधातले लोक नाही आहे. आम्ही तुमच्याच बाजूने आहे. जरांगे पाटलांनाही माझं म्हणणं आहे की जर तुम्ही खऱ्या गोष्टीच्या नादी लागला तर समाज अजून दीर्घकाळ सोबत राहील. पण लांडगा आला रे आला सारखे त्या गोष्टीसारखी आपली स्थिती होऊ नये. लांडगा आला रे आला अशी माझी भूमिका आहे, बाकी काय नाही. सर आजकाल मीडिया असं सांगते की मराठा समाजातून अजून एक नेतृत्व म्हणजेच ॲडव्होकेट योगेश केदार समोर येत आहेत. तर तुम्हाला काय वाटतं मीडियाच्या या बोलण्यावर? हे बघा, मीडियाच्या लोकांमध्ये नवचे काहीतरी गैरसमज पसरवायचा हेतू असतो. आणि माझ्या जागेत दुसरा कोण राहिला असता तर मला मी पण नेता असं थपडलं असतं. मी पण नेता, मला पण बोलता येते. पण आपली काय तशी भूमिका नाही आहे. समाज एकवटलेला आहे, एका जाग्यात आपण आहे. ह्या माणसाच्या पाठीमागं जर एवढी जनभावना आहे तर आपणही त्या मागं उभं राहिलं पाहिजे. ह्या भूमिकेतला आम्ही. मला काय त्या नेतृत्वाचे हास नाही, हाव नाही, काय नाही. एका समाजाचा नेता होणं म्हणजे राजकारणात नुकसानच होणं असते. हे काय सहज कोणाला बी कळते ना. पण राजकारणात असून सुद्धा आपल्या जातीची कड वडावी ही भूमिका आम्ही घेतोय. छगन भुजबळ राजकारणात असून मराठा जातीचा द्वेष करत असतील, मंत्रिपदावर असून, मग आम्ही उगाच साध्या एका पदावर असताना आपल्या जातीची बाजू मांडू नये का? ह्या एका शुद्ध हेतूनं आम्ही मराठा समाजाच्या बाजूने आहे. मी आरक्षणाच्या बाजूने बोलतो. समाजाला आरक्षण कसं मिळेल हे बोलतो. कधी कधी सरकारच्या आणि आमच्या पक्षाच्या भूमिकांच्या विरोधात जाऊन बोलतो. त्याचे मला तोटेही होते. मी आधीच परत एकदा सांगू का, त्यांच्यासोबत स्पर्धा करण्यानं माझा काही फायदा होणार नाही. उलट त्यांच्या हातात गळ्यात मी हार घातला असता दादा दादा म्हणला असतो का नाही, मी बी आज टेंडर मिळवले असते. मी पण आज एकदम वेगळ्या लाईननं चालला असतो का. पण त्यात समाजाचं हित नाही. मला नेतृत्वाची हौस नाही, मला ते करायचं नाही. मनोज जरांगे पाटलांनीच करावं. फक्त काय करावं, त्यांनी भूमिका समाजहिताच्या घ्याव्यात एवढीच माझी अपेक्षा आहे. बाकी मला काहीही देणं घेणं नाही. तुम्ही म्हणता की मनोज जरांगे पाटलांना अनेक वकिलांनी घेरलं आणि त्यांची दिशाभूल झाली. तर नेमकं तिथे काय घडलं होतं? कोणत्या मुद्द्यावरती दिशाभूल झाली आणि काय म्हणजे प्रकार काय चालू होता तिथे नेमकं? हे बघा, साधं उदाहरण आज मराठा समाजाला लक्षात यायला वाशीमध्ये जे सल्ला दिलेले सगळे वकील आहेत ते आज कोणतरी आहे का? नाही सगळे सोयरे जाते कायदा बरोबर होतं, ड्राफ्ट नोटिफिकेशन 1 नंबर होतं असं म्हणणारे जे काही त्यांना सांगत असतील, ज्यांच्यावर पाटील आज खापर फोडतात की त्यांना सगळ्यांनी सांगितलं होतं म्हणून मिळालो. एकाला तरी पाटलांनी सांगावं, आणून उभा करा ना गच्चीला जरा, ए चाल तू म्हटलं होतंस का नाही, तिथं स्वीकारलं होतं. वार सांग मराठा समाजाला माझ्यावर दोष यायला लागलेला आहे. मला समाज उत्तरदायी, मला उच्चारायला लागले प्रश्न, समाजाचं अहित व्हायला लागले सांग, बोललेत का? बरं, आझाद मैदानावर सुद्धा पाटील म्हणले तू एकटा शहाणा आहेस का, तुम्हाला एकट्यालाच कळते का, असं जरांगे पाटलाचं म्हणणं होतं. आज ती जी शहाणे असलेले लोक आहेत, जे वकील लोक, जे तिस्मार खान होते, जे यांना कोणी म्हणत असतील अभ्यासक,
की नाही पाटील मिळालेला आहे त्या हैदराबाद गॅजेटनुसार त्यांना एकाला आणून उभा करा. का बरं बाबा आज उपोषण करायची वेळ आहे आम्हाला? समाजाला कोणीतरी माहिती पाहिजे ना की ह्या लोकांनी असं पद्धतीने सल्ला दिला आणि जरांगे पाटलाची दिशाभूल केली आणि जरांगे पाटील गुलाल उजिकलो रे म्हणून उधळत आली. हे नुकसान कोणाचं आहे? समाजाचं आहे ना. मग असे नुकसान करणाऱ्या लोकांची नाव पुढं करा का त्यांनी दादा की जय हो, दादा की जय हो, जय हो असं म्हणणारे लोक म्हणून आपण जर ते अजून बी खरं जर मानत असून योगेश केदारला जर व्हिलन ठरवत असाल तर हे चुकीचं आहे ना. समजा पाटलांनी तुमचा तो सल्ला मानला असता तर तुम्हाला असं वाटतं का की आज मराठा समाजाचं जे चित्र आहे ते पूर्ण ठामपणे वेगळं असतं? तुम्ही ठामपणे सांगू शकता हे? नाही 100% ना. अहो मला सांगा, मुंबईमध्ये सामान्यातल्या सामान्य मराठ्यांनी पोलवर चढून भगवे लावली होती. पोलिस हातबल होते, प्रशासन यंत्रणा ठप्प होती. अहो जसं म्हणतात का नाही, मराठ्यांचे घोडे इतके उधळले देशामध्ये. तिन्ही समुद्राचं पाणी मराठ्यांचे घोडे प्यायचे. अरबी समुद्राचे प्यायचे, दक्षिणेतले त्या हिंद महासागराचे बिन बंगालच्या उपसागराचे. इथं पर्यंत मराठ्यांचं. अहो ह्यावेळेस तर मराठ्यांनी धुणं धुतलं हो समुद्रात, अरबी समुद्रात जाऊन त्या दगडावर. आणि ते कुठं मरीन ड्राईव्हला. अरे मराठ्यांनी काय अजून पराक्रम करायचा हो? सामान्य सैनिकांनी ताबा मिळवला होता राजधानीवर. न्यायमूर्तीनं भलेही म्हणलं असेल की हे इव्हॅक्युएट करा नाहीतर कारवाई केली जाईल. न्यायमूर्तींनी एवढा आदेश दिला होता की रस्त्यावरचे सगळे मोकळे करा, आझाद मैदानावर तुम्ही बसा, तिथं बसून आंदोलन करण्याचा तुम्हाला हक्क आहे. अहो त्या सगळ्या मंत्रालयापाशी जाऊन माणसं, त्या BMCच्या बिल्डिंगवर माणसं, त्या CSTवर माणसं, परदेशातले माणसं आलेले त्यांना म्हणायचे एक मराठा लाख मराठा म्हणायला लावायला लोक. कोणाची हातं काहीच चालत नव्हतं, कोणाला त्रासही नव्हता, सगळी मुंबईत ताब्यात धरली होती. पण जे आमच्यासारखी लोक जे बार्गेनिंगला होते की नाही, जो आम्ही रस्त्यावर जिंकला लढा, तो लढा आमच्या हातून निसटला कारण आम्ही लवकर गर्भगळीत झालो. आमच्या नेतृत्वाला कोणीतरी भीती घातली म्हणून त्यांनी लवकर मैदान सोडायचा प्रयत्न केला. आमच्यासारखे काही लोक म्हणत होते की दादा काही होणार नाही हो. मराठ्याच्या नेतृत्वाला ब्राह्मण असलेल्या गृहमंत्र्यांना अटक करणं साधी गोष्ट होणार नाही. न्यायालयाने जरी आदेश दिला तर त्याची अंमलबजावणी करण्याचं काम सरकारचं आहे. ह्या ब्राह्मण असलेल्या मुख्यमंत्र्याला मराठ्यांच्या एवढ्या मोठ्या नेत्याला अटक करणं सोपं होणार नाही. हजारो कॅमेरे चालू आहेत, एक लाठी सुद्धा पडू शकत नाही कारण मराठ्याचे पोरं चूकच करत नाहीत. किती पराक्रम करावा. अहो ज्यावेळेस ते बंदुकाचे व्हिडिओ चालू केले की नाही, मराठा समाज गावगावचा पेटला होता. काय आपल्या पोराला होते बघू. आणि आमचे पोरं काय करत होते, जे गनमॅन होते का नाही, गनमॅन ज्याची व्हिडिओ करून भीती दाखवत होते प्रोपगंडा मीडियात, त्या मी बघितलं स्वतः. त्या गनमॅनची बंदूक असं धरायचे, साहेब भारी बंदूक आहे, किती गोळ्या असतील ह्यात? अरे ते म्हणायचं बाबा किती का गोळ्या असणार बाबा. ते म्हणायचे ते क्विक ॲक्शन फोर्सचे असतात त्याला. किती मी म्हणलं एवढ्या गोळ्या पुरतील का हो? अहो किती पराक्रम. अरे शौर्य म्हणावं तर किती शौर्य म्हणावं. आमची माणसं उपाशी होते, उपासमार होऊ नये म्हणून ट्रक्का निशी रसद पुरवत होती. म्हणजे पानिपतात गेल्यावर रसद नव्हती सैनिकाला खायला, म्हणून पराभव झाला, लढता आला नाही. इथं तर आम्हाला रसद पुरत होती, सगळं होतं. मराठ्यांच्या हातात येणारे मुंबईचे सगळे रस्ते होते, जाम करून टाकलं असतं. देवेंद्र फडणवीसांच्या हातात दोनच कामं राहिली असते. एक तर मराठा समाजाला ओबीसीच्या यादीत समाविष्ट करणं, नाहीतर लाठीचार्ज करणं. लाठीचार्ज करायची हिंमत ह्या सरकारमध्ये नव्हती. आज ही माझा दावा आहे, आजही दावा आहे. मनोज जरांगे पाटलांनी आजही अंतरवली सोडावी आणि आझाद मैदानाला बसावं. मराठा समाज उभा राहील. हिंमत नाही आहे. मी सरकारच्या म्हणजे मर्यादांचाही मला अभ्यास आहे आणि सरकारची स्ट्रेंथही मला माहिती आहे. पण मराठ्यांच्या पुढं काही चालत नसते देवा, हेच तुम्ही समजून घेतलं पाहिजे. तुमची पोझिशन काय आहे? माझं मनोज जरांगे पाटलांना तुमची पोझिशन इज व्हेरी स्ट्रॉंग राईट नाव. कोण हात लावू शकत नाही. बरं जर समजा जेलमध्ये घातलंस तर तुम्ही कायमस्वरूपी हिरो राहिलो. कशासाठी जेलमध्ये गेलं? तुम्ही का वाळूचोरी केली? तुम्ही काय टेंडरमध्ये घपला केला? तुमच्यावर काही ईडीची धार पडली? तुमच्यावर काय असं काय तुम्ही मर्डर कोणाचं केला म्हणून कोणाचा काय? मराठ्यांच्यासाठी म्हणून जर जेल झाली तर दादा तुमचा अजून इतिहास मोठा होईल आतापर्यंतपेक्षा. हे आमचं हिताचं सांगणं होतं की नाही? आम्ही त्यावेळेस म्हणत होतो ह्यांची बाजू घेऊन, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू ये कातिल में, वक्त आने पे बता देंगे तुझे या समा, हम अभी से क्या बताएंगे क्या हमारे दिल में. अरे आम्ही ती बाजू सांभाळायला होतो, शिपसालार होतो, आम्ही छोटे छोटे सैनिक आम्ही लढत होतो. पण टेबलावर बसून मात्र आपण तो कागद GRचा घेत होता. दैवयोगानं माझ्या हातात तो आला होता.
त्यांनीच दिलं होतं. मी सांगत होतो की दादा हे आपला लढा हरायला लागलेला आहे. म्हणजे 1971च्या टायमाला बांगलादेशचं म्हणजे फाळणी केली. 90,000च्या काहीतरी आसपास सगळे सैनिक पाकिस्तानच्या आपल्या ताब्यात होते. इंदिरा गांधीनं विनाआट पाकिस्तानला ती सगळे सैनिक सोपवणं, शिमला करारमध्ये फसवणूक होणं, हे जसं भारतीयांचं झालंय तसं मराठ्यांचं हे वारंवार नेहमी व्हायचं का नाही ते झालेलं आहे. तुम्ही लक्षात घ्या, शिवाजी महाराज मैदानात तर जिंकत होतेच, पण टेबलावर सुद्धा कधी हारलेत असं इतिहासात होऊ शकत नाही. पण मनोज जरांगे पाटील शिवाजी महाराजांच्या इतिहासातनं शिकत असतीलच याची मला काय खात्री नाही. सर, संपूर्ण या वादाकडे पाहताना तुम्हाला काय वाटतं की चुकी कोणाची मोठी आहे, सरकारची की मनोज जरांगे पाटलांची, आणि का? हे बघा, आंदोलक जर आंदोलकांच्या भूमिकेवर ठाम राहिले, सरकारचं काय चालतंय? अहो तो कोण कालचा अभिजित दिपके हो? काय त्यानं आंदोलन काय लय इतिहासात लय संघर्ष केला आणि भारतभर त्यानं काहीतरी विद्यार्थ्यांसाठी केलं असं काय होतं? सहज एक इन्सिडेंट झाला, न्यायमूर्तीने कॉक्रोच म्हणले, त्यांनी कॉक्रोच जनता पार्टी काढली, सोशल मीडिया समर्थन मिळालं, 1-2 जागेत मोर्चे झाले, समोर तेवढं काही लाखोनी आले नव्हते लोक. आम्ही सगळ्यांनी इथं पुण्यात उभे होतो साक्षीदार, पुण्यात आंदोलन झालं. त्याच्यानंतर त्याला अहो तिकडे उत्तर प्रदेशात तर आंदोलन सुद्धा करायला मिळालं नाही अभिजितला. पण त्यांनी काय केलं, टार्गेट फिक्स ठेवलं. ते टार्गेट होतं केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा घ्यायचा. हे म्हणलेलं कशाचं, कॉक्रोचचं झालं, नीटच्या परीक्षेत गोळ झाला, त्यांनी टार्गेट फिक्स ठेवलं आणि ते अचीव केलं ना. एक उपोषणकर्त्याला आणून बसवला ह्या लोकांनी, नव्या पोरांनी पार काश्मीरमधून आणला, त्याला 20 दिवस उपोषण करायला लावलं. त्यानं ज्यावेळेस उपोषण लय त्रास व्हायला, शेवटी जीवाची भीती, आता मरतोय काय की वाटायला लागल्यावर त्याने काय केलं, आता मला ॲडमिट करा म्हटले, त्यांना नेऊन ॲडमिट केलं पडदे लावून. आणि तिथं गेल्यावर ह्यांच्या जवळचे काही लोक सरकारसोबत फुटले ना, अभिजित दिपकेसोबतचे. पण तिथल्या आंदोलकांचं म्हणणं हे होतं अभिजितला जाऊ दिलं नाहीत त्यांनी बाहेर. ह्यांनी काय केलं, त्या आणि बरं ते उपोषण करताना म्हटलं की अब मैं उपोषण छोड़ना चाहता हूँ, हे म्हणलं गुन्हे वापस लो, ये लो वो लो, बाकी का सब कुछ देखेंगे, लिखित में दिया, अभी चलते है. माणसाने मैदान सोडलं नाही, राजीनामाच घेतला. हो तू बाहेर बस, उपचार घ्या, तर सलाईन लाव, मस्तपैकी छानपैकी आराम करा, आम्ही मात्र रस्त्यावर लढतो म्हटले. आणि 2-3 दिवसामध्ये धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला आणि मगच उठले. तसं जरांगे पाटलांना करायला काय अडचण आहे? आमच्याशी म्हणण्या ना, शांततेच्या मार्गाने मराठे बसू आपण, आम्ही पराक्रमी आहे. हो मराठ्यांना काही पराक्रम सांगायची गरज नाही, लढायच्या मैदानात कसं लढायचं असते, कसं पोचायचं मुंबईत हेही सांगायची गरज नाही. एका रक्ताचे आम्ही लोक आहे, एका नात्याचे लोक आहे, छोटे मोठे भाऊ बहीण आहे, आम्हाला ते कळतं स्ट्रॅटेजी. फक्त आता नेतृत्वानं आपल्या भूमिका सुधारित घेण्याची आवश्यकता आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर तुमचं आणि मनोज जरांगे पाटलांचं अजूनही बोलणं होतं का? कारण की आताच 2-3 दिवसाआधी मी एक क्लिप पाहिली, त्याच्यामध्ये ते बोलत होते की कोण ॲडव्होकेट योगेश केदार कोण आहेत, मी ओळखत नाही म्हणून. त्यांनी समोरच मला म्हटलेले होते, हे मला काय ओळखत नाही मी, पहा आम्ही त्या लॉकडाऊनपासून आम्ही एकत्र बैठका घेणारी माणसं आहे. समजा आता फारच पब्लिक आल्यामुळं हे झाल्यामुळे त्यांना ओळख विसरले असेल, देर इज नो प्रॉब्लेम फॉर मी. पण त्यांच्यासाठीच प्रॉब्लेम क्रिएट झाला. मराठा समाजाला अख्ख्या सगळ्या चळवळीतल्या लोकांना माहिती होते की योगेश केदार कोण आहे. अरे ही ओबीसीच्या आरक्षणाची मागणीच पेरणारा माणूस आहे. ह्यांच्याविषयी जरांगे पाटील, माझ्याविषयी त्या आंदोलन लाठीचार्ज व्हायच्या आधी बोलायचे चर्चांमध्ये ना, तिथले लोकही मला येऊन बोलले. पण तरी त्या दिवशी नाही ओळखतच नाही असं जे काही म्हटले. आता मी त्यांच्यासोबत स्टेजवर भाषणं केलेले आहेत, जरांगे पाटलासोबत आम्ही महाराष्ट्र दौरा केला होता, त्यांच्यासाठी अनेकदा लढलो आहे. आम्ही ज्यावेळेस त्या सरपंचाच्या बंगल्यात भेटलो होतो हॉलमध्ये एकदा, त्यावेळेस मला म्हटलेले जरांगे पाटील की योगेशराव तुमचे माझ्यावर फार उपकार आहेत बरं, मी आयुष्यभर विसरत नाही. माझ्यावर ज्या वेळेस अडचण आली, संकट आलं, एखादी गोष्ट चुकली, त्यावेळेस सगळ्यात आधी धावून आलेला तुम्ही आहे, मराठ्यांची वैचारिक भूमिका सांभाळायला तुम्ही आहे, मी तुमचे आयुष्यभर उपकार विसरणार नाही. असं कधी म्हणलेलं? कोण म्हणलेलं? विधानसभेच्या जस्ट आधी, विधानसभा इलेक्शनच्या मनोज जरांगे पाटलांनी विचारले. मग आता त्यांना त्या दिवशी ओळख राहिली नसेल, फार यश मिळाले त्यामुळं किंवा काय मला माहीत नाही. करोडोची सभा झाल्यावर विधानसभेच्या आधी मला ओळखत होते, पण आताच कदाचित त्यांना काहीतरी विसर झाला असेल की हु इज योगेश केदार. पण योगेश केदार पुन्हा एकदा लक्षात आला आहे. बरं, हु इज योगेश केदार म्हणायच्या आधी तुम्ही 8-10 दिवस म्हणत होता की तुमचा एक प्रवक्ता पक्ष कार्यालयात बसून त्या उदय सामंतालाच म्हणत होते, प्रवक्ता पक्षाच्या कार्यालयात बसून मराठ्यांच्या विरोधात षड्यंत्र करतोय, मराठ्यांच्या विरोधकांना भेटतोय. एवढं माहीत असताना मी तुला ओळखत नाही,
हे समाजाला आवडलेलं नाही. समाज बघतोय ना, बरोबर. त्यांनी मंत्र्याला बोलले चाललं, मुख्यमंत्र्याला बोलले ओके झाला, पण योगेश केदारला ज्या पद्धतीनं त्याने वागवले ही समाजाला आवडलेली गोष्ट नाही. हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो. मी दररोज 100-150 फोन घ्यायला लागले लोकांचे, मला लक्षात आलं नाही. आज तुम्ही जेव्हा मनोज जरांगे पाटलांचं जे आंदोलन आहे बाहेरून पाहता, तेव्हा तुम्हाला त्या आंदोलनातली सगळ्यात मोठी चूक आणि ताकद कोणती वाटते? हे बघा, आमच्या मराठा एक साधं उदाहरण देतो. काय असते, एक कर्तृत्वाला आलेलं पोरग बेकार बसलेलं होतं. मायबापाने काय केले, 2 म्हशी घेऊन द्यावं म्हणले. गावाकडं आता आम्ही गावातले माणसं आहे, शेतकऱ्याला गावाची भाषा शेतीची भाषा कळते. 2 म्हशी घेऊन दिल्या. घरात बसण्यापेक्षा जनावर घेऊन जा. त्या पोराला बिनकामाचं जे होतं त्या पोराला बी काम काहीतरी मिळालं आणि आईबापाने शेतात धाडलं. ह्या शेतात गेला आणि जनावर चरून आला. जनावर एवढी जगली, फुल म्हशीचं दूधसुद्धा वाढलं. आईबाप खुश झाले. आणि हे असं चाललं 2, 5 दिवस, 10 दिवस, 5 दिवस चाललं. पुन्हा हळूहळू जनावराचं पोट भरलेलं दिसेना. हळूहळू ते गुरं म्हशी वाळायला लागल्या, खराब व्हायला लागल्या. दुधातसुद्धा घट यायला लागली. मग हे म्हणायला लागले आई वडील की अरे काय झालं रे, दुधात कसं काय कमी आले? हां, मी तर नेऊन चारायला लागलो तिथं. इमानदारीने बसायला दररोज ना. मी तुमच्यासाठी या कुटुंबासाठी झटायला लागलो. आई वडील म्हणजे हां चांगलं आहे आपलं पोरगा, जाऊ दे, दूध कमी झालं तर झालं. पण जे आमच्यासारखा एक लहान भाऊ होता त्याला वाटायला लागलं की अरे आपण एकदा बघावं तरी काय बोंब व्हायला लागली, दूध कसं काय कमी यायला लागलं, आपल्याला ही अडचण कशी व्हायली, जनावरं कशी काय खराब व्हायली. आम्ही जाऊन बघितलो तर यानं काय करायचा, दररोज एकाच खळेवर रानातच नेऊन उभा करायचं जनावर. एकाच जागेत उभा करा. ते खाऊन 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 गवत कमी होणार का नाही. मग हळूहळू ते जनावराचं पोट कसं भरणार आहे. मग घरी येऊन आम्ही सांगितलं की त्याने एकाच जाग्यामध्ये गुरं नेऊन उभा करायला आपला भाऊ, आणि हळूहळू जनावर उपाशी मरणार बरं, तटतट मरणार. ऐका माझं. पण मायबापाने सुद्धा काही दिवस काय म्हटलं, तुला काय अक्कल रे, तू काम करतोयस का, तू गुरं राखायलास का, दररोज कोण चालले पुढं तेनच चाललाय, तू शांत बस. पुन्हा हळूहळू जास्तच खराब व्हायल्यावर मग मायबापाने विचार करायला चालू आयला ती पोरगी मग ते खरं आहे सांगायला, ते पण खरं आहे की 10-5 जसं जरांगे पाटलांचं म्हणणं असं झालंय की काही लाख कुणबी नोंदी. मग आधीच कायदा होता कुणबी आरक्षणामध्ये, कुणबी शब्द आधीच होता. पण आंदोलनाचं लाठीचार्ज झाल्यामुळे जागृती झाली आणि त्यांनी कुणबी नोंदी, सरकारनं तसं शिंदे समितीची स्थापना केली आणि कुणबी नोंदी शोधल्या. ह्या लाठीचार्जच्या आधीच प्रक्रिया झाली होती बरं का, पण तरी आपण म्हणू की नाही जरांगे पाटला लाठीचार्ज नंतर झाला. कुणबी नोंदी शोधल्या, काही लाख लोकांना त्याचा लाभ झाला. पण एवढा मोठा मराठा समाज जो आहे, ज्याला आपण सांगत होतो की आरक्षणाची मागणी आपल्याला आता मराठा समाज जाणार आहे, सगळ्या सोयऱ्यानं जाणार आहे, त्या सरसकट कुणबीमध्ये जाणार आहे, असे जे काय हैदराबाद गॅजेटमधून जाणार आहे, सातारा आणि काय कोल्हापूर आणि हे औंधन ह्यात जाणार आहे, असं जे काही झालं त्याच्यातनं होताना दिसत नाही. समाजाच्या पोरांना आता मर्यादा लक्षात यायला लागलेत आणि म्हणून पुढं कसं करायचं हा विषय लक्षात यायला लागल्यावर योगेश केदार काय म्हणायला लागले हे ऐकलं पाहिजे होतं जरांगे पाटलांनी असं वाटायला. आता मायबापाला सुद्धा वाटते की आपण ह्या आगाव आहे, तोंडावर फाडफाड बोलायले, पण ह्याचं काहीतरी खरं आहे म्हणायला लागलेत. आणि पलीकडंच शेजारी मोठं रान आहे, ह्या रानात गुरं सोडायची भाषा योगेश केदार म्हणते, जी आपलं पण हक्काचं आहे का नाही. अशी भाषा योगेश केदार करतोय. हे धाकटं पोरगं करायला. आमची त्यासाठी काही स्पर्धा नाही आहे. मोठ्या भावानं कावलं तरी चालतंय, तुला अरे तुला काय म्हशी सांभाळायचं कळते, मी आहे ना, असं जरी म्हणलं असतं तरी हित कशात आहे हे आता मायबापाला सुद्धा कळालेलं आहे. आता शेवटी समजा मनोज जरांगे पाटलांनी तुम्हाला बोलावून घेतलं आणि म्हणाले की पुढची लढाई तुमच्या रणनीतीने लढूया, तर तुम्ही आता त्यांच्यासोबत उभे राहाल का? नाही, 100% माझ्या रणनीतीपेक्षा मी काय म्हणणार, त्यांनी जरी मला म्हणले रणनीतीनं, मी म्हणणार दादा तुम्ही नेता आहे, मनोज दादा तुम्हीच नेता आहे, आम्ही काय जे पडल मागच्या हातानं ते आम्ही काम करणार, तुम्ही फक्त ओबीसी मध्ये यादीत समावेश करा मराठ्यांचा असं म्हणायचं. त्याच्यावर जर कोणी प्रतिवाद केला तर तो प्रतिवाद मोडून काढण्याची ताकद आमची आहे. वैचारिक बुद्धी तेवढं आम्ही करून. शिव्या देणं सोपं आहे, एखाद्याला शिवी देणं सहज मी शिवी देतो, तुम्हाला देऊ शकतो, याला देऊ शकतो, पण तुमचं मत खोडून काढण्यासाठी मला अभ्यास करावा लागेल आणि ते तेवढं घासाघाशी आम्ही केलेली आहे. आमचं म्हणणं आहे ह्या मुद्द्यावर तुम्ही नुसतं भाषण करायचं आणि ठोकाठोक करायची, कायदेशीर बाजी कसं कायद्यानं कसं घ्यायचं ते आम्हाला माहिती आहे. मग पुढं कोणी येऊ द्या, भुजबळ येऊ द्या, सदावर्ती येऊ द्या,
कोण हाके फाके वाघमारे आणि तो कोण 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 जे काय झिंगरुटा आहेत ह्या महाराज्यामध्ये, ह्या सगळ्या झिंगरुटाने किती वेळ फडफड करू द्या, त्याचं उत्तर योग्य भाषेमध्ये आणि कायदेशीर भाषेत सडेतोड द्यायची जबाबदारी आम्ही घेऊ. शेवटी आपण सगळे आरक्षणासाठी एकत्र आलोय, स्वतःसाठी नाही. अजून एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, सरकारला काय सोपं आहे हे आंदोलन उभा करण्यापेक्षा समाजाच्या काय हिताचं आहे ह्याचं आंदोलन उभा करू. हैदराबाद गॅजेट देणं सरकारसाठी सोपं होतं, ते ड्राफ्ट नोटिफिकेशन देणं सगळे सोयरेचा ते नव्हतं. काय द्यायचा कागद ना, यांना कागद पाहिजे, दिले लो भाई आ जाओ चलो कागद लिहो वापस जाओ आणि गुलाल उधळा, काळजी करू नका आम्ही आहे सोबत. हे कोणासाठी सोपं आहे? सरकारसाठी. मर्दानगी कशात आहे? खरी गोष्ट मागण्यात आहे. मर्दुमकी कशात आहे? ओबीसीच्या यादीत, आरक्षणाच्या यादीत घालण्यात आहे आणि ती कायदेशीर आहे. त्यामुळे समाजाने सुद्धा ह्या गोष्टी समजून घेणं पाहिजे. आम्ही जरांगे पाटलांसोबत उभा राहू, आम्हाला बाकीचं काहीही अडचण नाही. तर सर, जरांगे पाटील बोलले की मी तुम्हाला ओळखत नाही, तर तुम्ही तुमच्या शब्दात काय सांगाल की हु इज योगेश केदार आणि तुमचा बॅकग्राऊंड काय आहे, किंवा मराठा आरक्षणाच्या प्रश्नांची तुमचा संबंध कसा आला, काय सांगाल? नाही, आमचा जर बॅकग्राऊंड म्हणायला गेला तर एक सामान्य शेतकरी कुटुंबातला मी आहे. माझ्या वडिलांनी सोलापूरला हमाली केली आणि त्यामध्ये मी असायचो. 9वीला मी पण ॲडमिशन सोलापूरला 1 वर्षासाठी घेतलेलं होतं. पूर्वी सागंबा नाही तर बाकी सगळं शिक्षण माझं गावात झालं आहे. आणि आम्ही मार्केट यार्डमध्ये रात्रभर उतरून शेतकऱ्यांची जे काही ट्रक यायचे, टेम्पो यायचा, ते माल उतरू लागायचा आणि शेतकरी जे देईल तेवढं माळवं घ्यायचं, आपल्या पिशवीत ठेवायचं. मग टमाटे असतील, कोबी असेल, मिरच्या असतील, असं जे शेतकऱ्यांना मुठभर दिलं त्यांना मदत करून, कष्ट करून, आणि सकाळी उठून मी हे सगळं घेऊन जायचं आणि सकाळी जाऊन विकायचं, फ्रेश माल विकायचं. आणि परत मी 9वीत असतानाच शाळेतही माझ्या जायचो. शेळगीमध्ये माझी शाळा होती आणि वडिलांचं कष्ट काय त्यावेळेस मी स्वतः बघितलं, सोबत असायचो. मला एका गोष्टीचं दुःख ह्यात वाटायचं की आपण कोण आहे? आमच्या गावच्या आसपासचे लोक किंवा गावातले जुने लोक हे सांगायचे की अरे तुमच्या आजोबांचा खूप मोठा त्याग आहे, देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रचंड मोठं त्याग केलेलं तुमचं कुटुंब आहे, घराणं आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपद तुमच्या आजोबांना दिलं गेलं होतं हे मला आलोरे गुरुजींनी सांगितलेलं. माझे आमदार होते, आता वारलेत ते बिचारे. त्यांची भेट झाल्यावर त्यांनी सांगितलं की अरे तुमच्या घराण्याचं मोठं योगदान आहे, तुम्ही कधी कुणी येत नाही, सोबत येत नाही. आमचे मधुकरराव चव्हाण आमदार होते, ज्येष्ठ आहेत, आता माझे आमदार असले तरी आता आहेत. माझी आणि त्यांची एकत्र सभा झाली जवळग्यामध्ये. त्याही वेळेस ते सांगितले की बाबू केदार नावाचे एक व्यक्ती होते, तुमचे आजोबा, 2 खिशात 2 बॉम्ब घेऊन, नेहरूच्या खिशात बॉम्ब घेऊन फिरणारा तो एक स्वातंत्र्य सेनानी होता. ते जर आज जिवंत असते तर तुमच्या घराण्याचा इतिहास वेगळा राहिला असता असं म्हणायचे. आणि आम्हाला असं वाटायचं की याला आपण मग कोण आहे, आपण एवढं कष्टात काय आहे. आमच्या आजीला विचारायचो आम्ही की अरे आपल्याला असं काय झालं आहे की आपण एवढं संघर्ष करायला लागलो. सगळे लोक म्हणतात की देशासाठी लढलेले लोक आहे तुम्ही, काय झालं. पण ठीक आहे, आज आम्हाला अभिमान आहे, आमच्या पूर्वजांनी करून जे काही पुण्याई करून ठेवले त्याच्या आशीर्वादाच्या बळावरच आज आमची ओळख आहे. आणि माझ्या घराण्याच्या इतिहासाला तडा जायला असं वागणूक आमची नाही आहे. मला आठवतं आहे माझी छोटी बहीण ज्यावेळेस जन्मली आणि ऑपरेशन झालं, ऑपरेशन झाल्यावर 3ऱ्या दिवशी आमची आई ऊसाच्या थळात त्या छोट्या लेकराला घेऊन ऊस सोलायला जायची, म्हणजे लावणीची ऊस. मी थोडा तिच्यापेक्षा 4-5 वर्ष मोठा असून मला आठवते अजूनही की आम्ही त्या छोट्या बहिणीला घेऊन तिथं बसतोय. आमची आई संघर्ष करायला लागली, वडील सोलापुरात आहेत, आम्ही लोकांच्या शेतात वाटल ते कष्ट केले, लोकांनी आकलून लावलं तरी आम्ही जायचो. गिरणीत पडलेले पीठ असते ना ताई, ते उरलेलं पीठ असते खाली पडलेलं, ते घेऊन गिरणीचे मोऱ्याचे दादा द्यायचे, ते घेऊन येऊन आमची आई स्वयंपाक करायची. आम्हाला 2 भाकरी असल्या का नाही, एक अर्धी आई खायची आणि 1.5 भाकरीत आम्ही 2-3 भाऊ खायचो. आम्ही तो दिवस बघितला आहे. आणि मी ज्यावेळेस बाहेर पडलो, मला ह्या देशानं सांभाळलं. माझ्या आयुष्यात खूप मोठं म्हणजे ड्रास्टिक चेंज जे म्हणतो आपण ना, सगळ्या गोष्टी मिळाल्यात मला. माझे काही खरंच श्रीमंती नव्हती, पण मी दिल्लीत गेलोही
मला देशातल्या ह्या मातृभूमीने सांभाळली. माझ्यासाठी सगळ्या गोष्टीचे मला अनुकूल आहेत तेवढ्या झाल्या. मी UPSC तयारीला म्हणून गेलो, तिथं थांबलो, दिल्लीत राहिलो. मी दिल्लीत सगळ्या राजकीय मोठमोठ्या लोकांच्या हू लोकांसोबत राहिलो. छत्रपतींच्या संगतीत मला यायचं मिळालं. 5-6 वर्ष आलो. मी या देशातली अत्यंत श्रीमंत लोक जसं जगतात का नाही, एक स्टँडर्ड ऑफ लाईफ आहे ह्या देशातलं, ते जगायला मिळालं. अरे मी रस्त्यावर संघर्ष करणारा एक छोटा माणूस, काहीच नाही, पत्र्याचं घर. ते छत्रपती माझ्या घरी आले होते, बघितलं महाराजांनी. पण ह्या संभाजी महाराजांसोबत मी राजवाड्यात राहिलो, पॅलेसमध्ये, न्यू पॅलेस कोल्हापूर. दुसऱ्याला कोणाला संधी मिळाली नसेल. मी विमानाने फिरलो, म्हणजे चार्टर प्लेननी, हेलिकॉप्टरनी, देशाच्या सगळ्या बॉर्डर बघितल्या. देशाचे जनरल्स, देशाचे प्राईम मिनिस्टर, राष्ट्रपती, ह्या माजी पंतप्रधान, ह्या सगळ्यांच्या संगतीत बसायला मिळालं. हे का बरं असेल माहीत आहे का? माझी फार योग्यता म्हणून नाही, माझ्या पूर्वजांनी जे काही कष्ट केला असेल ना, आमच्या आईवडिलांनी जे कष्ट केलं असेल, त्या आशीर्वादाचं बळ आहे. आणि माझं प्रामाणिक मत आहे की ऑफर तर आले असतील ना आमच्या आजोबांना पण. तुम्ही निजामशाहीचे ऑफर असतील हैदराबादच्या, की एवढा टॅलेंटेड आहे, तुम्ही ग्रॅज्युएट झाला होता, त्यांनी फार चांगल्या लोकांना नोकऱ्या दिल्या त्याच्या स्टेटमध्ये. काही लोकांना पाटीलकी दिल्या, ज्यांचे पाटला आज आमच्या जिल्ह्यात नेते आहेत, राज्य करतात. हे त्यांनाही घेता आलं असतं ना. पण कॉम्प्रोमाइज तत्वासाठी न केले लोक आहेत. ते सुद्धा महात्मा गांधींसोबत बसायचे असं ऐकलं आहे मी, आम्हाला का माहीत नाही. सुभाषचंद्र बोसांसोबत बसायचे. राष्ट्रासाठी स्वतःचा स्वार्थ कधीच न बघितलेल्या घराण्यांचं इतिहास. त्यामुळं आत्ता हे मी जे काय मराठ्यांना खरं सांगतोय ना, त्याच्या पाठीमागचा तो आदर्शवाद आहे, लक्षात ठेवा. मला मी कौतुक करून, आज मी शिंदेसाहेबांचा प्रवक्ता होतो, मी किती वा 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 सरकारनं दिले म्हणलं असतो. आज ही संघर्ष माझ्या जीवनात. लोकांनी करोडोचे टेंडर मिळवलेत, मी टेंडर नाही मागायला लागलो, समाजाचे काम करायला लागलो. आज त्यांना वाटतंय की हा आपला आहे का समाजाचा आहे. देवेंद्र फडणवीसांसोबत डायरेक्ट बसतो मी, हाक मारून थांबवतो. महाराजांना सगळ्याला माहिती. पण मी माझ्या समाजाची भूमिका न सोडल्यामुळं मला काही थोडा संघर्ष आहे. ठीक आहे ना, आमचा इतिहास आहे तो घराण्याचा. सत्य सांगणं आमचा इतिहास आहे, समाजासाठी लढणं आमचा इतिहास आहे, राष्ट्रावर जीव अर्पण करणं आमचा इतिहास आहे. त्यामुळे त्या घराण्याच्या इतिहासाला लाज वाटेल असं आमचं आचरण नाही. आणि कुणी काही जरी म्हटलं तरी खरं सांगण्याची ताकद आमच्या जी इथे का नाही, ते आमच्या घराण्याचा इतिहास. संघर्ष केला आहे. मला माहीत आहे माझ्या समोर येणाऱ्या जे पिढे आहेत त्यांना लोक अभिमानानं सांगणार आहेत की नाही तुझा बाप चांगला होता, पैसे कमी जास्त असतील, हो चालते. माझी अशी भूमिका आहे, माझ्या जातीत जन्मलेले जे काही संघर्ष करणारे लोक आहेत ना, रोजंदारीनं करणाऱ्या बायका आहेत आमच्या माया मावल्या आहेत हो मराठ्यांमध्ये. सगळेच काय शरद पवार नाहीत, सगळेच काय राधाकृष्ण विखे पाटील नाहीत, सगळेच काय असे श्रीमंत लोक नाहीत. 100-150 घराणे आहेत ज्यांचा लोक सांगूनही करतात. पण आम्ही त्या स्ट्राटामधनं आलो आहे की ज्यांना दररोज जगण्यासाठीचा संघर्ष आहे, दररोज अपमानित व्हायला लागते, शिकण्यासाठीच धडपड, अर्ध्यातनं शिक्षण सोडून द्यावे लागतात. ह्यांच्यासाठी म्हणून इमानदारीनं लढायचा आमचा हेतू आहे. आणि हे शुद्ध हेतू असल्यामुळे समोर कुणी जरी आला तरी त्याच्यासुद्धा पाठीमागं उभा राहतो. समाजाला आपल्या दिशाभूल नाही करायचं, समाज तोडायचा नाही, एकत्र ठेवायचं. एकीनं लढलो तर नेकीनं आपल्याला यश मिळेल, अशी आमची भूमिका आहे. काय फार काही इंटरेस्टिंग आमच्यात नाही आहे. तर मगाचपासून मी नोटीस करते की तुम्ही गोळ्या खाताय, सारख्या गोळ्या खाताय. नक्की हा कशाचा परिणाम आहे? नाही, असं झालं मधल्या 3-4 वर्षामध्ये मी दिवस रात्र गाडीत बसणं, मिळेल ते खाणं. काय झालं, एका जागेत कुठं आंदोलन असलं की सोपं जाते. पण आपण ज्यावेळेस पब्लिकमध्ये असतो, मी ट्रेनमध्ये बसायचं, आणि माझे हेल्थचे बरेच इश्यू झाले. मला पोटात अल्सराईटचं सगळं झालं. परत एक मोठा डिसीज डिटेक्ट झाला आणि त्याची ट्रीटमेंट आहे. मी आज अँटीबायोटिक्स एवढ्या खातो आहे. मी तसा जरा गोरा होतो, जरा गोरा गोमटा दिसायचो, पण आज माझं बॉडी फिजिक पूर्ण चेंज झाले. मी जरा काळपट दिसायला लागलो. लोकांना वाटते काय हे गाल सुजलेत म्हणजे हे बेवडा मारायला काय, माल टाकायला काय असं वाटते. पण नाही, मी माळकरी माणूस आहे, नॉनव्हेजिटेरियन खात नाही. तरीसुद्धा हे झालं कारण का कुठले तरी कुणी हॉटेलमधले कॉम्प्रोमाइज करायचे पैसे नसल्यामुळं 10-12 माणसं सोबत असणार, मग आपण सगळ्या शेवटाला खायचं. मग काहीतरी कुणी अन्न दिलेलं असेल, काय असेल हॉटेलमधलं, कुठ सडलेलं पडलेलं काय असेल. पण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्ट्रेस ह्याचा घरातलाच नाही. माझी मिसेस फार चांगल्या पद्धतीनं कुटुंब सांभाळते, माझ्या लेकराबाळांची काळजी घेते, माझ्या भावांच्या लेकरांची काळजी घेते, माझे पाहुणेरावळे सांभाळते, सगळं ओके आहे. देर इज नो स्ट्रेस फ्रॉम माय फॅमिली, ओन फॅमिली.
पण हे समाजाच्या गोष्टी मांडायच्या आहेत. आपण काही खरं बोलत असताना एखादा कोणीतरी चुकीचं बोलला तर मग त्याचं मग अभ्यास करायचं, मग त्याचा तो जो स्ट्रेस लेवल आहे, आपली खिशी कमी असताना आपल्याला काही लोकांना सांभाळायचं आहे. शेवटी घरात असलेल्या पैशांमधनं आपण किती दिवस दुसऱ्यांना उधळणार. आज आपल्या बायकोला आपल्याला एक मंगळसूत्र घेऊन देता येत नाही, लेकरांना आपण फार चांगला ड्रेस घ्यायचा असेल तर 100दा विचार करावा लागतो. पण सोबत असलेल्या माणसांना कमी पडू नये म्हणून जेवण खाण्यासहित गाडीत पेट्रोल डिझेल आहे, टोलनाका आहे, हे सगळ्यांचा विचार करण्यात ते थोडंसं मॅनेज करण्यामध्ये अडचण आहे आणि खाण्यापिण्यात प्रॉब्लेम झाला. त्याच्यामुळे हे कृपा आहे समाजाच्या योगानं घरचं खाऊन लष्कराच्या भाकऱ्या बांधण्यात हे आमचं थोडं झालेलं आहे आणि थोड्या दिवसात अजून संपतील, परत चांगला दिसेल, चांगला गोरा गुंटा. सर, तुम्ही इंडिया लीडर आमच्या पॉडकास्टमध्ये आलात, अगदी ठामपणे तुम्ही तुमचं म्हणणं मांडलं, एकदम छानपणे आम्हाला म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी तुम्ही ठामपणे दिलात, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. नाही, आपण ही इंडिया लीडर ह्या तुमच्या प्लॅटफॉर्मवरती मला बोलवलात आणि खूप समाधान वाटलं की खऱ्या गोष्टी समोर आणण्यासाठीची तुमची जी काही धडपड आहे, तुम्ही सुद्धा फार मॅच्युरिटीने प्रश्न विचारला, तुमच्या सगळी जी टीम आहे, मला समाधान वाटलं की आपलेच कोणतरी बांधव आहेत आणि ह्या आपल्या बांधवांसोबत आपण गप्पा मारायला लागलो. आणि म्हणून एक चांगला प्लॅटफॉर्म ह्या देशाच्या पातळीवर इंडिया लीडर म्हणून आहे, म्हणजे व्यापक दृष्टिकोन ह्या चॅनलचा दिसतोय आणि तुमच्या सगळ्यांच्याही प्रगतीची इच्छा कामना मी व्यक्त करतो आणि तुम्हाला यश मिळत जावं, तुमचे सबस्क्रायबर वाढत जावेत, तुमच्या लाईक्स वाढत जाव्यात आणि तुम्हाला जे काही म्हणायचं आहे भविष्यामध्ये त्या गोष्टी सगळ्या सुरळीत व्हाव्यात अशी प्रार्थना करतो आणि सगळ्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो. धन्यवाद. या चर्चेत मांडलेली भूमिका ही योगेश केदार यांची आहे. तुम्हाला त्यांची भूमिका कितपत योग्य वाटते आणि मराठा आरक्षणाच्या पुढच्या लढ्याची दिशा काय असायला हवी? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच थेट आणि महत्त्वाच्या चर्चेसाठी इंडिया लीडर पॉडकास्ट पाहत राहा. मी आहे सिद्धी कदम. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह.